गाइस, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी व्लॉग. तर आज आपण दर्शन घेणार आहोत तुळजापुराचं, म्हणजे श्री आई देवी भवानीचं. तर आम्ही 8 वाजता निघालो होतो आणि आय डिडंट एक्सपेक्ट की एवढीसुद्धा गर्दी होती 8 वाजता. आणि तुळजापूर इतकं सुंदर दिसत होतं, तुम्ही पहा. आणि आम्ही होतो दर्शनाच्या लाईनमध्ये आणि इतकी मोठी लाईन होती, ओ माय गॉड. त्यानंतर आमचं दर्शन खूप मस्त झालं. किती मस्त दिसत होती, सुंदर दिसत होती आई तुळजाभवानी. तर खूप मस्त दर्शन झालं आमचं. त्यानंतर आम्ही फ्रूट ज्यूस सेंटरवर गेलो. वॉटरमेलनचा ज्यूस पिला, चिक्कूचा ज्यूस पिला. त्यानंतर आम्ही तुळजापुरातनं बाहेर पडलो आणि जेवणासाठी थांबलो. त्यानंतर आपण पोचलो पंढरपुरात. हे जी नजारा पाहत आहे ही चंद्रभागाची नदी आहे आणि ते पुंडलिकाचं मंदिर आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो संत नामदेव पायरी येथे. आम्ही अराउंड 4-5 वाजता तर इथे पोहोचलो होतो आणि थोडी गर्दी होती, एवढी पण जास्त गर्दी नव्हती. तुम्ही पंढरपुरात आलाय आणि विठ्ठलाचं नाम लावलं नाही असं शक्यच नाही. आम्ही सर्वांनी विठ्ठलाचं नाम लावून घेतला, त्याशिवाय फीलच येत नाही पंढरपुरात असलेलं. त्यानंतर आम्ही फोटोज क्लिक केले आणि दर्शनसुद्धा आमचं खूप मस्त झालं. आम्ही थांबलो एका महादेवाच्या मंदिरात. तिथे सर्व प्रकारचे महादेवाचे लिंग होते. महादेवाचं मंदिर तर खूप मस्त होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे जरा पाऊस आल्यागत क्लाउडी वातावरण झालं. तर आम्ही पोहोचलो होतो घरात आणि लाईटच गेलती, कारण खूप पाऊस होता. पंढरपुरात पण एकदम विजेचा कडकडाट. येताना तर ओ माय गॉड, आमच्या पुढेच डायरेक्ट वीज पडली होती. खूप पाऊस होता, असं डिस्क्राईब करू शकत नाही की इतका पाऊस होता. तर तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. रामकृष्ण हरी.